नाशिक विधान परिषद निवडणुकीत बंडखोरी रोखण्यात अपयश आल्यानंतर पुन्हा संकटमोचक मैदानात आले। शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंविरोधात दोघांनी बंडखोरी केली। यानंतर आज गोकुळ गीते आणि प्रसाद हिरेंसोबत गिरीश महाजनांनी नाशिकमध्ये चर्चा केली। यानंतर उदय सामंत यांच्यासोबत गिरीश महाजनांची बैठक झाली। या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली। उद्यापर्यंत निर्णय होणार असून गिरीश महाजन मार्ग काढतील असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला। गिरीश भाऊ त्यांच्याशी बोलले, मी त्यांच्याशी बोललेलो आहे। आता शेवटी त्यांना गोकुळजींशी बोलावं लागेल, त्यांच्या कुटुंबाशी बोलावं लागेल, तसंच प्रसाद बापूंना देखील त्यांच्या कुटुंबाशी बोलावं लागेल। आणि मी एवढंच सांगितलं की मी आशावादी आहे आणि गिरीश भाऊंना संकटमोचक म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे नक्की त्याच्यातनं मार्ग निघेल। त्याच्यामुळे मिळताना उद्याची ब्रेकिंग तुम्हाला चांगली मिळेल। नाशिक आणि जळगावमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी म्हणजे गिरीश महाजनांचं अपयश असल्याची टीका खडसेंनी केली। पाहूया। नाशिक शहरामध्ये गीते उभे आहेत आणि इथे रेश्मा काळे उभे आहे, शिवसेनेचे उमेदवार। दोघे ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे आहे आणि भाजपच्या उमेदवाराच्या विरुद्ध त्यांनी बंड केलेलं आहे। आता या ठिकाणी पाहिलं तर गिरीश महाजनांचे प्रभाव क्षेत्र आहे। या प्रभाव क्षेत्रामध्ये संकटमोचक म्हणून म्हणवणारे गिरीश महाजन अपयशी ठरले। त्यांना बाकी या ठिकाणी आपल्याच प्रभाव क्षेत्रामध्ये जी बंडखोरी आहे ती कमी करता आली नाही किंवा मिटवता आली नाही किंवा त्यांना बसवता आलं नाही। दरम्यान विधान परिषद निवडणुकीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला। मित्रांनो, आम्ही सत्तेत आणून सुस्त नका राहू, मस्त बसू नका। सत्तेत आणून काही करताच येत नाही असं जर वाटत असेल, जर मंत्री जरी आपला असला आणि चुकत असेल तर ठोकल्याशिवाय राहू नका। या भूमिका भविष्यात आम्हाला घ्यावी लागेल।